आज आपण पोह्याचे खुसखुशीत अगदी तोंडात विरघळतील असे पळीपापड बनवतोय। तर हे पापड करायला खूपच सोपे आहेत, खूप कमी मेहनतीत आणि कमी वेळेत तयार होतात। तर लगेच आता कसे बनवायचे ते आपण पाहूया। पोह्याचे पळीपापड करण्यासाठी इथे मी 1 कप पोहे घेतलेत। तर आपण जे कांदे पोह्यासाठी पोहे वापरतो तेच घ्यायचेत, फार पातळ पोहे घेऊ नका। हे पोहे आता आपण मिक्सरच्या भांड्यात घालूया आणि याला मिक्सरमधून फिरून घ्यायचे। पोहे मी आता इथे फिरून घेतलेत, तर एवढं पीठ बारीक झालेलं आहे। तर बऱ्याच वेळेस पोह्याचे पापड फाटतात, त्याला तडे जातात। तर फाटू नयेत यासाठी आज आपण यामध्ये एक खास साहित्य घालतोय। तर इथे मी साबुदाण्याचं पीठ घेतलंय, 2 टेबलस्पून, म्हणजे आपला पोहे खायचा चमचा असतो त्याने 2 चमचे गच्च भरून साबुदाण्याचं पीठ घेतलंय। यामध्ये आता आपण हे 1 कप पाणी घालूया। तर सुरुवातीला 1 कप घालून आपल्याला मिक्सरमधून हे फिरून घ्यायचंय। आता पाणी घालून हे पोह्याचं पीठ मी फिरून घेतलंय, तर थोडंसं घट्ट झालेलं आहे। यामध्ये आणखी अर्धा कप पाणी घालूया आणि परत याला बारीक करून घ्यायचंय, म्हणजे फिरून घ्यायचंय। आता परत हे मी मिक्सरमधून फिरून घेतलंय, तर हे उरलेलं अर्धा कप पाणी पण आपण यामध्ये घालूया आणि परत एकदा फिरून घेऊया। माझं भांडं थोडंसं मिक्सरचं लहान आहे, त्यामुळे मी 2 वेळेस पाणी घातलं। मोठं भांडं असेल तर तुम्ही दुसऱ्या वेळेस पूर्ण 1 कप घातलं तरी काहीच हरकत नाही। आता हे पोह्याचं मिश्रण आपण एका कढईमध्ये काढून घेऊया। तर ज्या कढईमध्ये आपल्याला हे पीठ शिजवायचं आहे त्यामध्येच काढून घ्यायचं आहे। तर एकूण मिक्सरमधून पोहे फिरवताना मी 2 कप पाणी वापरलं आहे। आता यामध्ये आपल्याला वरून 3 कप पाणी घालायचं आहे। तर हे 1 कप मी पाणी घातलंय, थोडंसं हलवून घेऊया म्हणजे व्यवस्थित मिक्स होतं। थोडंसं मी मिक्स करून घेतलंय, तर आणखी आता आपल्याला 2 कप पाणी यामध्ये घालायचं आहे। तर 1 कप पोह्यासाठी आपण 5 कप टोटल पाणी वापरलं आहे। 2 चिमूटच पापड खार घालूया। तर हा पापड खार तुम्हाला कुठल्याही किराणा दुकानात अगदी सहज मिळेल। पापड खार घातल्यामुळे हे पापड अगदी हलके होतात आणि थोडंसं म्हणजे एक अर्ध्या चमचाला पण कमी मी मीठ घातलंय। पापड खार पण खारट असतो, त्यामुळे मिठाचं प्रमाण थोडं कमीच ठेवायचं आहे। आता हे सगळं छान मिक्स करून घेऊया। खालीच असं मिक्स करून घेतलं पाणी आणि पोह्याचं पीठ, म्हणजे मग गोळे होत नाहीत। आपण पाणी गरम केल्यानंतर पोह्याचं पीठ घातलं तर मग गोळे होण्याची शक्यता असते, त्यामुळे खालीच हे व्यवस्थित थंड पाण्यात मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे मिश्रण आपल्याला गॅसवर ठेवून शिजवून घ्यायचंय। मी यामध्ये फक्त पापड खारच घातला आहे। तुम्ही आवडत असेल तर चिली फ्लेक्स, हिरवी मिरची, तीळ, ओवा, जिरे सुद्धा घालू शकता, पण असे प्लेन पापड आमच्या घरी जास्त आवडतात, म्हणजे रसासोबतही खायला छान लागतात। कढई गरम होईपर्यंतच मी गॅस थोडासा मोठा केलाय। एकदा का कढई गरम झाली की मग गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे आणि लो टू मीडियम फ्लेमवर हे पीठ आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। आता तुम्ही पाहू शकता या पिठाला छान उकळी आलेली आहे। आता मात्र गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे आणि कमी फ्लेमवर हे पीठ आपल्याला 15 ते 20 मिनिट शिजवून घ्यायचं आहे। जितकं तुम्ही पिठाला छान शिजवून घ्याल तितके पापड छान होतात। आणि सुरुवातीला हे पीठ तुम्हाला थोडं पातळ वाटेल, पण जसं जसं हे शिजत जातं तसं आळून येतं आणि पीठ घट्ट दिसतं। तर आता अधूनमधून याला असं हलवायचं आहे, बिलकुल गॅस सोडून दुसरीकडे जाऊ नका, अगदी बुडापासून हलवून घ्यायचं आहे। पोह्याची क्वालिटी ही पोहे कोणत्या तांदूळापासून बनवलेले आहे त्यावर अवलंबून असते, म्हणजे तांदूळ जुना होता का नवीन होता त्यावरून पोह्याची क्वालिटी ठरते। पोहे चांगले असतील तर मग या पापडाला अजिबात तडे जात नाहीत, चिरा जात नाहीत आणि पीठ चांगलं शिजून पण घेतलं पाहिजे। पीठ चांगलं शिजलं म्हणजे मग पापड फाटत नाहीत। पीठ शिजलं की त्यावर एक प्रकारची चमक येते। आता बऱ्यापैकी हे पीठ आळून आलं आहे। गॅस मी आता थोडासा मोठा केलाय, म्हणजे उरलेलं पटकन आळून येईल। तर साधारण हे पीठ शिजायला 20 ते 22 मिनिट लागतात। आता जवळपास 20 मिनिट झाली आहेत। या पिठाला छान अशी चमक आली आहे आणि बऱ्यापैकी हे पीठ आळून आलं आहे। थंड झाल्यावर आणखी ते थोडंसं घट्ट होईल।
तर मला हे पीठ शिजण्यासाठी जवळपास 20 ते 22 मिनिट लागली आहेत. म्हणजे मी कढई गॅसवर ठेवल्यानंतर पिठाला उकळी आल्यानंतर मी 20 मिनिट हे पीठ शिजून घेतलंय. तर हे असं आता 20 मिनिटानंतर पीठ तयार झालेलं आहे. तुम्हाला हा वेळ कदाचित थोडाफार कमी जास्त लागू शकतो, कारण प्रत्येकाच्या गॅसची फ्लेम ही कमी जास्त असते. गॅस आता बंद करायचा आहे आणि हे पीठ खाली काढून घ्यायचं आहे. तर असं पीठ झालं नाही तर आणखी 4 ते 5 मिनिट पीठ शिजून घ्या. तर कोमट झाल्यावरच आपल्याला पापड घालायचे, गरम असताना अजिबात घालायचे नाहीत. आणि पहिलेपेक्षा हे पीठ थोडंसं आळून पण आलेलं आहे. असं झालंय. तर आता लगेच आपण याचे पापड घालूया. पापड घालण्यासाठी आणि नेहमी असा थोडा छोटा चमचा घ्यायचा, हलकंसं त्याला पसरून घ्यायचं. थोडे जाडच पापड घालायचेत, कारण वाळल्यानंतर ते पातळ होतात. पीठ घातल्यावर असं हलकंसं 1-2 वेळेसच फिरून घ्यायचं आहे. तर अगदी पटापट हे पापड घातले जातात. याला घालायला फारसा वेळ लागत नाही. तर सगळे पापड आता अशाच पद्धतीने घालून घ्यायचेत. आता सगळे पापड मी घालून घेतलेत. आपल्याला हे घरातच पंख्याखाली वाळवून घ्यायचेत. पलटून घेतल्यानंतर उन्हात ठेवू शकता, पण सुरुवातीला हे घरातच वाळवून घ्या, म्हणजे ह्याला तडे जात नाहीत. तसं आपण आज यामध्ये साबुदाण्याचं पीठ घातलेलं आहे, पण तरीसुद्धा आपल्याला पंख्याखालीच हे सुरुवातीला वाळवून घ्यायचेत. आता हे पापड थोडेसे सुकले आहेत, म्हणजे थोडे ओलसर आहेत, पण आपण पलटून घेऊया. तर थोडे ओलसर असतानाच पलटून घ्यायचेत, म्हणजे मग हे फाटत नाहीत. तर अलगद हाताने ह्याला उलटून घ्यायचंय. तर एकदम साफ असा पापड निघाला आहे, अजिबात तुटलेला नाही. तर सगळे पापड अशाच पद्धतीने सावकाश उलटून घ्यायचेत. आता हे पापड आपले वाळलेले आहेत. पलटून घेतल्यानंतर मी याला उन्हात ठेवलं होतं. छान कडकडीत 1 दिवस उन्हात वाळवून घ्यायचं, म्हणजे अगदी वर्ष ते 1.5 वर्ष हे पापड छान राहतात. फक्त सुरुवातीला आपल्याला पंख्याखाली ठेवायचं आहे आणि नंतर उन्हात ठेवलं तरी चालतं. तर आता आपण हे पापड तळून पाहूया. तेल छान गरम करून घ्यायचं आणि मग गॅस कमी करून आता तळून घेऊया. तर एकदम मस्त असा पापड फुललेला आहे आणि खूप छान पांढरा शुभ्र पण झालाय. तर टाकल्याबरोबर अगदी लगेच हे फुलून येतात. तर हे पापड करायला खूप सोपे आहेत. तर असे पापड अवश्य करून बघा. एखाद्या डब्यात वाळल्यानंतर भरून ठेवले तर वर्ष ते 1.5 वर्ष आरामात टिकतात. आज आपण खास पद्धतीने साबुदाणा व बटाट्याची चकली बनवतोय, ज्यामुळे ही चकली एकदम छान कुरकुरीत होते. खाताना अजिबात दाताला चिकटत नाही किंवा कडक लागत नाही. इथे मी 1 फुलपात्र साबुदाणा घेतला आहे. वजनामध्ये हा 125 ग्रॅम आहे. तर हा साबुदाणा आता आपल्याला भिजवून घ्यायचा आहे. तर एका भांड्यात घालूया आणि याला 2 वेळेस हाताने चांगलं चोळून धुवून घ्यायचं आहे. साबुदाणा मी इथे धुवून घेतला आहे. तर आता यामध्ये तेवढंच, म्हणजे 1 फुलपात्र पाणी घालायचं आहे आणि हा असाच आता आपण 5 ते 6 तास भिजवत ठेवूया, किंवा तुम्ही रात्रभर भिजवत ठेवला तरी चालेल. रात्रभर मी साबुदाणा भिजवत ठेवला होता. तर आता हा छान भिजला आहे. हाताने असा दाणा दाबून बघायचा, तर छान बारीक होतोय, म्हणजे व्यवस्थित पाहिजे तसा भिजला आहे. गॅसवर मी आता एक कढई ठेवली आहे. यामध्ये आपण अगदी अर्धा फुलपात्रच पाणी घालूया. तर आपल्याला हा साबुदाणा थोडासा वाफवून घ्यायचा आहे आणि पाणी थोडंसं गरम झालं की लगेच यामध्ये हा साबुदाणा हाताने मोकळा करून घालायचा आहे आणि याला अगदी लो फ्लेमवर आता परतून घ्यायचं आहे. असं केल्याने हा साबुदाणा छान फुलतो आणि हलका होतो आणि मग चकली खाताना एकदम छान कुरकुरीत लागते, अजिबात कडक लागत नाही. किंवा कधी कधी दाताखाली साबुदाणा आला की दाताला तो चिकटतो. तर असं वाफून घेतलं की चकली एकदम छान होते. छान चमच्याने हलवून घेतल्यानंतर आता यावर 1 मिनिटासाठी झाकण ठेवूया
आणि 1 मिनिट झाला की लगेच झाकण काढून याला हलवून घ्यायचं आहे. फार वेळ झाकण ठेवायचं नाही, नाहीतर याचा गचका होतो. आणि याला खालपासून हलवून घ्यायचं आहे. आणखी 1 मिनिट याला वाफवून घेऊया. तर गॅसची फ्लेम मात्र अगदी कमी ठेवायची आहे. परत 1 मिनिटासाठी मी झाकण ठेवलंय. आता 1 मिनिट झाला आहे, तर लगेच झाकण काढायचं आहे आणि याला परत हलवून घ्यायचं आहे. तर आता आपला साबुदाणा छान वाफून झाला आहे. थोडासा फुगला पण आहे, तुम्ही पाहू शकता. तर अगदी 2 ते 3 मिनिटच आपल्याला हा वाफून घ्यायचा आहे. गॅस आता बंद करूया आणि गॅस बंद करून यावर झाकण ठेवून द्यायचं आहे. इथे मी आता 250 ग्रॅम उकडलेले बटाटे घेतले आहेत. तर जेवढा आपण साबुदाणा घेतला त्याच्या दुप्पट आपल्याला बटाटे घ्यायचे आहेत. मी 125 ग्रॅम साबुदाणा घेतला होता, तर त्यासाठी 250 ग्रॅम बटाटे उकडून घेतलेत. हे आपण आता किसणीवर किसून घेऊया, म्हणजे छान असा ह्याचा लगदा तयार होतो. तर इथे आपले आता सगळे बटाटे किसून झाले आहेत. साबुदाणा पण आपला थोडासा आता थंड झाला आहे. यामध्ये आता हा साबुदाणा घालूया. 1 चमचा मी चिली फ्लेक्स घातले आहेत. तर लाल मिरचीला मी मिक्सरवर थोडंसं फिरवून घेतलं होतं. तुम्ही हवं तर हिरवी मिरचीची पेस्ट पण यामध्ये घालू शकता. चवीनुसार मीठ घालायचंय आणि हे सगळं आता हाताने छान मिक्स करून घेऊया. व्यवस्थित असं दाबून एकजीव करून घ्यायचंय. मिश्रण आता छान मळून झालेलं आहे. इथे मी आता आपण चकली बनवतो त्याचा सोऱ्या घेतला आहे आणि ती प्लेट खाली लावून घ्यायची आहे आणि याला थोडासा आपण पाण्याचा हात लावूया, म्हणजे चकली करताना अगदी पटकन सुटून येते. फार त्याला जोर द्यावा लागत नाही. तर सगळ्या बाजूने हे पाणी लावून घ्यायचं आहे आणि यामध्ये आता हे तयार मिश्रण घालूया. चांगलं दाबून मिश्रण भरायचं आहे आणि आता चकल्या करून घ्यायच्या आहेत. तर मी इथे खाली पॉलिथिन घेतला आहे, त्यावर या चकल्या करून घेतेय. तर जास्त याचे वेडे घ्यायचे नाहीत, कारण फुलल्यावर या खूप मोठ्या होतात. तर थोड्या छोट्याच घालायच्या आहेत. तर सगळ्या चकल्या मी इथे बनवून घेतल्या आहेत. आपण घेतलेल्या साहित्यामध्ये साधारण 25 चकल्या तयार होतात आणि काही मी याच्या खारोड्या तयार करून घेतल्या आहेत आणि काहीचे असे कुरकुरेप्रमाणे करून घेतले आहेत. आणि याला कडक उन्हात आता 2 ते 3 दिवस चांगलं वाळून घ्यायचंय. तर आता आपल्या चकल्या, हे कुरकुरे आणि खारोड्या छान वाळले आहेत. तर असे कुरकुरे मुलांना खूप आवडतात आणि प्रवासात सुद्धा तुम्ही घेऊन जाऊ शकता. आणि खारोड्या पण करायला खूप सोप्या आहेत. तर आपण आता हे तळून पाहूया. तेल पण छान गरम झालेलं आहे. तर यामध्ये चकली सोडायची आहे आणि गॅस कमी करायचा आहे आणि मग असं चकलीला थोडंसं झाऱ्याने दाबायचं आहे. ती छान फुलून येते. तर तुम्ही इथे पाहू शकता एकदम मस्त अशी चकली फुलली आहे. जवळपास दुप्पट ते तिप्पट झाली आहे. तर काढून घेऊया. असेच आता आपण हे कुरकुरे सुद्धा तळून घेऊया. तर हे सुद्धा मस्त फुलतात आणि खायला खूप एकदम हलके लागतात. मुलांना असे तुम्ही प्रवासात कुरकुरे खायला दिले तर त्यांना खूप आवडतील. आणि विशेष म्हणजे याला करायला फारशी मेहनत लागत नाही. चकलीपेक्षा हे अगदी पटापट होतात. खारोड्या सुद्धा तुम्ही भाजलेल्या शेंगदाण्यासोबत खाऊ शकता. तर एकाच पिठापासून तुम्ही चकली, कुरकुरे आणि खारोड्या असे 3 पदार्थ बनवू शकता. तर तुम्ही ही चकली पाहू शकता, एकदम अशी मस्त कुरकुरीत झाली आहे. लगेच तुटतीये आणि जवळपास तिप्पट फुलली आहे. आज आपण साबुदाण्याचे अतिशय खुसखुशीत, तोंडात विरघळतील असे पापड बनवतोय. तर एकदा हे पापड केल्यानंतर 1 ते 2 वर्ष आरामात टिकतात आणि करायला खूपच साधे सोपे आहेत. तर लगेच आता बनवायला करूया सुरुवात. साबुदाण्याचे पापड करण्यासाठी इथे मी 1 कप साबुदाणा घेतला आहे. तर हा एका भांड्यात घालूया आणि आता या साबुदाण्याला धुवून घ्यायचं आहे. तर पाणी घालून चांगलं हाताने चोळून धुवायचं आहे आणि धुवून घेतल्यानंतर आता यामध्ये वरून स्वच्छ पाणी घालूया. साबुदाण्याच्या
थोडंसं वर राहील इतपत पाणी घालायचं आहे. तर साधारण पाव इंच वर इतकं पाणी मी घातलेलं आहे. असं पाणी घातलं म्हणजे एवढं पाणी घातलं की साबुदाणा एकदम छान भिजतो. आता किमान 6 तास किंवा मग तुम्ही हा साबुदाणा रात्रभर सुद्धा भिजवत ठेवू शकता. तर मी रात्रभर भिजवत ठेवला होता. आता दुसऱ्या दिवशी सकाळी पाहू शकता साबुदाणा मस्त भिजलेला आहे. चमच्याने मोकळा करून घेऊया. हातात घेतला तर एकदम असा मोत्यासारखा दिसतोय. छान भिजलेला पण आहे. दाबून पाहूया. असाच साबुदाणा भिजवून घ्यायचा. आता इथे मी एक भांडं घेतलंय. यामध्ये आपल्याला पाणी गरम करून घ्यायचं आहे. तर 1 कप साबुदाण्यासाठी 6 कप पाणी घ्यायचं आहे. तर मी ज्या कपाने साबुदाणा घेतला होता त्याच कपाने पाणी घेतेय. तुम्ही कुठल्याही पेल्याने भांड्याने ही मापं घेऊ शकता. म्हणजे ज्या भांड्याने साबुदाणा घ्याल त्याच भांड्याने पाणी घ्यायचं आहे. फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे की 1 कपसाठी 6 कप पाणी वापरायचं आहे. आता हे भांडं मी गॅसवर ठेवलं आहे. याला चांगलं उकळून घ्यायचं आहे. तर इथे पाण्याला आता छान खळखळ अशी उकळी आलेली आहे. गॅस बंद करूया आणि हे पाणी खाली काढून घेऊया. आणि लगेच आता यामध्ये हा साबुदाणा घालायचा आहे. तर फार वेळ करायचा नाही. पाणी छान गरम असतानाच यामध्ये साबुदाणा घालायचा आहे. तर आता मी सगळा साबुदाणा घातला आहे. एकदा चमच्याने मिक्स करून घेऊया आणि लगेच यावर झाकण ठेवायचं आहे. म्हणजे या पाण्यामध्ये हा साबुदाणा छान फुलून येतो. आता हे झाकून असंच आपण रात्रभर ठेवूया. म्हणजे 10 ते 12 तास ठेवायचं आहे. आता 12 तास झाले आहेत. तर तुम्हाला दिसत असेल साबुदाणा मस्त फुललेला आहे आणि एकदम मोठा झाला आहे. तर आता मिक्सरच्या भांड्यात घालून याला आपल्याला फिरून घ्यायचं आहे. मिक्सरवर एकदम असं बारीक मी फिरून घेतलं आहे. यामध्ये साबुदाणा अजिबात राहिलेला नाही. तर असं मी 3 वेळेस याला फिरून घेतलं आहे. 3 बॅचेसमध्ये हा साबुदाणा फिरून घेतलेला आहे. यामध्ये आता मीठ घालायचं आहे. तर साधारण छोटा 1 चमचा मी मीठ घातलं आहे. छान याला मिक्स करून घेऊया. व्यवस्थित मीठ एकत्र करून घ्यायचं आहे. तर याचं टेक्स्चर तुम्ही पाहू शकता असं झालेलं आहे. आता लगेच पापड घालायचे. तर मी बाहेर अंगणात हे पापड घालून घेते. बाजेवर मी हे पॉलिथिन ठेवलं आहे. त्यावर चमच्याने हे पीठ घालायचं आणि थोडंसं पसरवायचं आहे. जास्त याला पसरवायचं नाही कारण हे वाळल्यानंतर पातळ होतात. हे पापड अगदी भराभर घातले जातात. कोणी मदतीला नसेल तरी अगदी एकट्याने सुद्धा सहज घालता येतात. तर मी एकटीनेच आज हे सगळे पापड घातले आहेत. 1 कप साबुदाण्यामध्ये साधारण 100च्या वर पापड तयार होतात. खूप पातळ आहेत त्यामुळे खायला एकदम खुसखुशीत लागतात. तर आता सगळे पापड इथे घालून झालेले आहेत. छान 2 ते 3 दिवस याला उन्हात वाळून घ्यायचं आहे. तर आता 2 दिवस मी हे पापड उन्हात वाळून घेतलेत. तसे पातळ असल्यामुळे खूप लवकर वाळतात. तर एकदम मस्त असे हलके झालेत. दिसायला खूप पातळ दिसत आहेत. ट्रान्सपरंट झालेले आहेत. तर आता तळून पाहूया. तेल तूप काहीही ज्यामध्ये तुम्ही तळून घेणार आहात ते चांगलं गरम करून घ्यायचं. नंतर गॅस कमी करायचा आणि पापड घालायचा. एकदम मस्त असा फुलून आला आहे. जितका पापड जास्त फुलून येतो तितका खायला एकदम खुसखुशीत लागतो. अगदी तोंडात विरघळतो. वाळल्यानंतर एखाद्या डब्यात बरणीत भरून ठेवायचे. 1 ते 2 वर्ष आरामात टिकतात. तर दर उन्हाळ्यात मी हे पापड बनवत असते. माझ्या मुलींना सुद्धा खूप आवडतात कारण अगदी पातळ असल्यामुळे खुसखुशीत होतात आणि तोंडात विरघळतात. उपवासाच्या दिवशी रसासोबत तुम्ही खाऊ शकता. तर अवश्य बनवा आणि केल्यानंतर किती प्रमाणात केले आणि कसे झाले ते सुद्धा कमेंटद्वारे नक्की सांगा. उन्हाळ्यामध्ये एकदाच अशा बाजरीच्या खारोड्या भरपूर करून ठेवल्या की 1 ते 2 वर्ष आरामात टिकतात. दुपारच्या वेळेस शेंगदाण्यासोबत खायला किंवा संध्याकाळी आपण बऱ्याच वेळेस खिचडी करतो, वरण भात करतो, त्यासोबत तळून खायला एकदम मस्त लागतात. बाजरीच्या खारोड्या करण्यासाठी इथे मी अर्धा किलो बाजरी घेतली आहे. तर बाजरी चांगली निवडून घ्यायची. तर या कपने मोजून घेतली तर 3 कप ही बाजरी भरली आहे आणि वजनामध्ये अर्धा किलो आहे. आता याला धुवून घ्यायचं आहे. तर पाणी घालून
2 वेळेस धुवून घेऊया. हाताने असं चांगलं चोळून धुवायचं, म्हणजे यामध्ये छोटे छोटे जे बोंड वगैरे असतात ते निघून जातात. तर चांगलं असं दाबून चोळून धुवून घ्यायचं आहे. तर आता हे वर जे पाणी आलेलं आहे ते काढून टाकूया आणि परत आणखी एक वेळेस ही बाजरी धुवून घेऊया. आता 2 वेळेस ही बाजरी मी स्वच्छ धुवून घेतली आहे. वरून आणखी पाणी घालूया, तर बाजरी बुडेल आणि बाजरीच्या वर पाणी राहील इतपत पाणी घालायचं आहे. आणि अशीच आता रात्रभर किंवा 10 ते 12 तास भिजवत ठेवायची आहे. रात्रभर मी बाजरी आता भिजवून घेतली आहे. ही एका चाळणीवर घालूया, म्हणजे यातलं पाणी सगळं निथळून जाईल. आणि थोड्या वेळ ही अशीच ठेवायची आहे. थोडं याला सुकू द्यायचं आहे. तर एक 15 ते 20 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता ही बाजरी सुकलेली आहे. म्हणजे यामध्ये ओलसरपणा आहे, पण माझ्या हाताला पाणी लागत नाही आहे. तर इतपतच सुकून घ्यायची आहे. थोडंसं मॉइश्चर यामध्ये ठेवायचं आहे. आता एका कपड्यावर घालूया आणि बांधून घ्यायची आहे. आणि अशीच झाकून आणखी 12 तास ठेवूया. आणि एखाद्या उबदार ठिकाणी ठेवायची, म्हणजे याला हलकेसे मोड येतात. तर आता 12 तास झाले आहेत. आपण ही बाजरी काढून पाहूया. तर याला हलकेसे मोड आलेले आहेत. तुम्हाला जवळून दाखवते. अगदी बारीक बारीक मोड दिसत आहेत. असे मोड येणं गरजेचं नाही, पण मोड आले म्हणजे मग बाजरीच्या खारोड्या खायला हलक्या लागतात. ही बाजरी आता आपण मिक्सरच्या भांड्यात घालूया. तर 2 ते 3 बॅचेसमध्ये मी ही बाजरी फिरून घेणार आहे. तर पहिली बॅच आपली इथे फिरून झालेली आहे. इथे मी आता पोह्याची चाळणी घेतली आहे, त्याने ही बाजरी चाळून घ्यायची आहे. म्हणजे जे रवाळ पीठ आहे ते खाली पडेल आणि अगदी मोठी मोठी बाजरी आहे ती वर राहील. आता वर जी जाड बाजरी राहिली होती ती परत मिक्सरच्या भांड्यात घालूया आणि आणखी बाजरी घालून सगळी बाजरी आता दळून घ्यायची आहे. तर सगळी बाजरी आता इथे दळून झालेली आहे. छान असं रवाळ पीठ तयार झालं आहे. आता आपल्याला पीठ हे शिजवून घ्यायचं आहे. तर त्यासाठी मी गॅसवर एक जाड बुडाचं मोठं पसरट भांडं घेतलं आहे. त्यामध्ये पाणी घालायचं आहे. तर आपण 3 कप बाजरी घेतली होती, त्यासाठी 6 कप पाणी लागणार आहे. तर मी आता 6 कप पाणी घातलं आहे आणि वर 1 कप एक्स्ट्रा घातलं आहे. तर एकूण मी 7 कप पाणी गरम करायला ठेवलं आहे. याला आता चांगली उकळी काढायची आहे. पाणी गरम होतं आहे तोपर्यंत आपण एक वाटण तयार करून घेऊया. तर इथे मी 2 गड्ड्या लसणाच्या सोलून घेतल्या आहेत. तर माझ्या गड्ड्या थोड्याशा मोठ्या होत्या. 10 ते 12 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. 1 टेबलस्पून जिरे. हे सगळं आपल्याला मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने थोडंसं जाडसर मी वाटून घेतलं आहे. एका वाटीमध्ये काढून घेऊया. आता इकडे पाण्याला पण छान खळखळून उकळी आलेली आहे. यातलं 1 कप पाणी बाजूला काढून ठेवूया आणि गरज पडली तर हे नंतर वापरायचं आहे. यामध्ये हे वाटण घालायचं आहे. 2 टेबलस्पून तीळ घालूया आणि साधारण 1 मोठा चमचा मी मीठ घातलं आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. सगळं चमच्याने एकदा मिक्स करून घेऊया. आणि आता गॅसची फ्लेम कमी करायची आहे. आणि आता एका हाताने हे बाजरीचं पीठ घालायचं आहे आणि दुसऱ्या हाताने हटून घ्यायचं आहे. आपण पिठलं जसं हटून घेतो त्याचप्रमाणे एका हाताने हे पीठ सोडायचं आणि दुसऱ्या हाताने चमच्याने हलवून घ्यायचं, म्हणजे गोळे होत नाहीत. आपलं पीठ छान रवाळ तयार झालेलं आहे, त्यामुळे गोळे अजिबात होतच नाहीत. पण तरी काळजी घ्यायची आहे. आणि भराभर हलवायचं आहे. गॅस कमी ठेवायचा, म्हणजे हाताला पोळत नाही. शेवटी हे परातीतलं सगळं आता पीठ घालून घेऊया. सोपं जावं म्हणून डाव्या बाजूने तुम्हाला दाखवलं होतं. तर छान असं पीठ मिक्स झालेलं आहे. अजिबात गोळे झालेले नाहीत. बुडापासून सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम आपल्याला कमीच ठेवायची आहे, म्हणजे हे पीठ बुडाला लागत नाही. आता यावर झाकण ठेवूया. तर फक्त 2 मिनिटासाठीच झाकण ठेवायचं आहे. तर आता
2 मिनिट झाली आहेत. परत काढून बुडापासून सगळं हलवून घेऊया. मला हे पीठ थोडंसं घट्ट वाटतंय, तर आपण जे पाणी बाजूला काढून ठेवलं होतं 1 कप, त्यातलं अर्धा कप मी पाणी घातलंय आणि गरज पडली तर आणखी नंतर घालूया. परत सगळं मिक्स करून घेतल्यानंतर आता यावर झाकण ठेवायचं आहे. तर एक 5 ते 6 मिनिटासाठी झाकण ठेवूया. तर आता 6 मिनिट झाली आहेत, पण दर 2 मिनिटाला मी झाकण काढून एकदा हलवून घेतलं होतं. तर अधूनमधून असं झाकण काढून हलवून घेणं खूप गरजेचं आहे, कारण पीठ बुडाला लागू शकतं. अजूनसुद्धा हे पीठ मला घट्टच वाटतंय, कारण एकूण आपल्याला 15 ते 20 मिनिट चांगलं पीठ शिजून घ्यायचं आहे. तर हे उरलेलं अर्धा कप पाणी घालूया. तर सुरुवातीपासून जवळपास मी 7 कप पाणी वापरलं आहे. सगळं बुडापासून मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान याला हलवून परत यावर झाकण ठेवूया. आता सुरुवातीपासून 20 मिनिट झाली आहेत. तर हे पीठ आपलं शिजलेलं आहे. मला हलवताना असं जड लागतंय. घट्ट तर झालंच आहे आणि यावर एक प्रकारची चमक आली आहे. अशी चमक आली म्हणजे समजायचं की आपलं पीठ व्यवस्थित शिजलेलं आहे. तर आता गॅस बंद करूया आणि खाली काढून हे थंड करून घ्यायचं आहे. तर लवकर थंड होण्यासाठी मी एका ताटात हे पीठ काढून घेतलं होतं. या बाजरीच्या खारोड्या मी बाहेर पॉलिथिनवरच घालणार आहे, पण तुम्हाला ताटात घालून दाखवते. तर हलकंसं याला तेल लावून घेतलं आहे आणि तुम्हाला असं वाटलं की हात चिकट झालेत किंवा हाताला हे पीठ चिकटतं आहे, तर थोडंसं हाताला पाणी लावून घ्यायचं आणि मग या खारोड्या घालायच्या, म्हणजे अगदी पटापट घातल्या जातात. तर मी सगळ्या खारोड्या बाहेर पॉलिथिनवर घालून घेतल्यात. उन्हामध्ये चांगल्या 2 ते 3 दिवस या वाळून घ्यायच्या. तर आता 3 दिवस या खारोड्या मी वाळून घेतल्यात. छान एकदम कुरकुरीत कडक झालेल्या आहेत. वाळल्यानंतर एखाद्या डब्यात भरून ठेवायच्या. कडकडीत उन्हामध्ये 2 ते 3 दिवस वाळून घेतल्या म्हणजे मग अगदी वर्ष ते 1.5 वर्ष आरामात टिकतात. आता आपण तळून पाहूया. तर तेल छान गरम झालेलं आहे. यामध्ये या घालायच्या आहेत. तर अगदी लगेच फुलून आलेल्या आहेत. रंग पण एकदम मस्त दिसतोय. अशा तळलेल्या खारोड्या पण 2 ते 3 दिवस आरामात टिकतात आणि मधल्या वेळेस शेंगदाण्यासोबत घेऊन पटकन खाता येतात. तर आता आपण थोडेसे शेंगदाणे पण तळून घेऊया. आम्ही या खारोड्या दुपारच्या वेळेस तिखट, मीठ, तेल, कच्चा कांदा आणि कैरी घालून सुद्धा खातो. तशा पण खायला एकदम भारी लागतात. या तळलेल्या खारोड्या तुम्ही आवाजावरून पाहू शकता, एकदम मस्त हलक्या आणि कुरकुरीत झालेल्या आहेत. एकदम कुरुम असा आवाज येतोय. तर जरूर अशा पद्धतीने बनवून पहा. हलकेसे मोड आणून घेतले म्हणजे खायला या हलक्या लागतात. आज आपण तांदळाच्या पिठाची कुरडई बनवतोय. तर ही कुरडई करण्यासाठी काहीच पूर्वतयारी करावी लागत नाही. तांदळाचं पीठ तयार असलं की लगेच तुम्ही ही कुरडई बनवू शकता आणि अजिबात बिघडत नाही. त्यामुळे कुणालाही अगदी ही सहज बनवता येईल. तर लगेच आता रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 1 कप तांदूळाचं पीठ घेतलं आहे. तर यासाठी मी 1 किलो रेशनचा तांदूळ 2-3 वेळेस पाण्याने धुवून घेतला. नंतर 2 तास तो पाण्यात भिजवत ठेवला होता. नंतर पाणी काढून घरातच पंख्याखाली वाळवून घेतला. नंतर गिरणीतून त्याचं पीठ दळून आणलं. तर त्या पिठातूनच मी 1 कप पीठ इथे घेतलेलं आहे. पीठ शिजवण्यासाठी आता गॅसवर मी एक जाड बुडाची कढई ठेवली आहे. तर नेहमी अशी जाड बुडाची कढईच घ्यायची. यामध्ये आता पाणी घालायचं आहे. तर 1 कप तांदूळाच्या पिठासाठी आपल्याला 2 कप पाणी वापरायचं आहे. तर तुम्ही कुठल्याही वाटीने, पेल्याने किंवा भांड्याने हे पीठ मोजून घेऊ शकता. फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे, जेवढं आपण पीठ घेतलं त्याच्या दुप्पट आपल्याला कढईमध्ये पाणी घालायचं आहे. तर आता मी 2 कप पाणी घातलं आहे. पाण्याला थोडीशी उकळी यायला सुरुवात झाली की मीठ घालायचं आहे. मीठ बेतानेच घालायचं आहे. आता जरी कमी वाटलं तरी वाळल्यानंतर ते अगदी बरोबर होतं. पाव चमचाच मी इथे पापडखार घेतला आहे. तर हा पापडखार तुम्हाला कुठल्याही किराणा दुकानात अगदी सहज मिळेल. सगळं मिक्स करून आता याला एक हलकीशी उकळी काढायची आहे. फार उकळू द्यायचं नाही आणि लगेच हे तांदूळाचं पीठ घालायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता तांदूळाचं पीठ घातल्याबरोबर या पिठाने सगळं पाणी शोषून घेतलं आहे. आता गॅस कमी करायचा आहे आणि मंद गॅसवरच आपल्याला हे पीठ साधारण 6 ते 7 मिनिट शिजवून घ्यायचं आहे.
व्यवस्थित आता सगळं मिक्स झालेलं आहे, तर यावर झाकण ठेवायचं आहे. साधारण आता 2 ते 3 मिनिट झाली आहेत, तर झाकण काढूया आणि बुडापासून परत हे पीठ हलवून घ्यायचं आहे, म्हणजे खाली लागत नाही. आणि परत 2 ते 3 मिनिटासाठी झाकण ठेवूया. तर सलग 6 ते 7 मिनिट झाकण ठेवायचं नाही, अधूनमधून झाकण काढून ह्याला हलवून घ्यायचं आहे. साधारण 7 ते 8 मिनिट हे पीठ मी शिजवून घेतलं आहे. तर थोडीशी याला चमक पण आलेली आहे, तुम्हाला दिसत असेल. आणि कढईपासून हे वेगळं व्हायला सुरुवात झाली आहे. तर एवढंच आपल्याला शिजवायचं आहे. आता गॅस बंद करूया आणि हे पीठ एका परातीमध्ये काढून घ्यायचं आहे. हाताला पोळत असेल तर पेल्याने असं थोडंसं हे पीठ पसरून घ्यायचं आणि थोडंसं पीठ गरम असतानाच आपल्याला कुरडया करून घ्यायच्या आहेत. तर मी आता उलटण्यानेच ह्याला असं खालीवर एकजीव करून घेते. थोडंसं हाताला तुम्ही हवं तर पाणीसुद्धा लावून घेऊ शकता. तर व्यवस्थित आपलं असं पीठ तयार झालेलं आहे. लगेच कुरडया बनवायच्या आहेत. इथे मी आता एक पॉलिथिन खाली घातलं आहे आणि हा जो आपला चकलीचा सोऱ्या असतो त्याची जी बारीक शेवची प्लेट असते ती मी घेतली आहे. सोऱ्याला आतून थोडंसं पाणी लावून घ्यायचं आणि आता हे पीठ यामध्ये घालायचं आहे. तर चांगलं दाबून घालायचं, म्हणजे यामध्ये हवा राहत नाही आणि कुरडई करताना छान एकसारखी पडते. एखाद्या छोट्या चमच्याने हे पीठ भरायचं, म्हणजे व्यवस्थित भरता येतं. आणि आता कुरडई करून घ्यायची आहे. तर अगदी छान अशी कुरडई तयार झाली आहे, तुम्ही पाहू शकता. आणि अगदी सहज सोऱ्यातून सुटून येते आहे. अशाच पद्धतीने आता कुरडया करून घ्यायच्या आहेत. तर इथे मी आता या सगळ्या कुरडया करून घेतल्यात. तर सुरुवातीचे 4-5 तास मी घरातच पंख्याखाली या वाळवणार आहे, म्हणजे यावर धूळ वगैरे बसत नाही. आणि थोड्याशा सुकल्या की मग नंतर उन्हात ठेवायच्या आहेत. तर या कुरडया आता मी 2 ते 3 दिवस उन्हात वाळवून घेतल्यात. आपण घेतलेल्या साहित्यामध्ये साधारण अशा 15 ते 16 कुरडया तयार झाल्या आहेत. आता तळून बघूया. तर कढईत मी तेल अगदी छान गरम करून घेतलं आहे. गॅस कमी करायचा आहे आणि कुरडई घालून झाऱ्याने अशी थोडीशी दाबायची. तर एकदम मस्त अशी लगेच फुलून आली आहे, तुम्हाला दिसत असेल. आणि जवळपास चौपट ही कुरडई झालेली आहे. तर अशा पद्धतीने जरूर या तांदळाच्या पिठाच्या कुरडया करून बघा आणि केल्यानंतर कशा झाल्या कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटूयात. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.